हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून मनसेनं आता मुख्यमंत्र्यांना डिवचलाय। मुख्यमंत्री फडणवीसांना हिंदी हृदय सम्राटची उपमा देण्यात आली आहे। मनसे नेते गजानन काळे यांची आपण ही एक्सपोस्ट बघू शकतोय। तर ही बघतोय आपण पोस्ट। खरं तर हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून मनसेनं आता मुख्यमंत्र्यांना डिवचलेलं आहे। हिंदी हृदय सम्राट अशी उपमा आता गजानन काळे यांनी दिलेली आहे मुख्यमंत्री फडणवीसांना। तशी त्यांनी पोस्ट केलेली आहे, ती पोस्ट आपण सध्या बघू शकतो। हिंदी हृदय सम्राट असा उल्लेख आपण बघतोय। मराठी से मारेकरी, हिंदी से सेवेकरी, चलो बच्चों अब हिंदी भाषा सीखना ही है, अशी उपमा त्यांना देण्यात आलेली आहे। हिंदी हृदय सम्राट अशी उपमा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेली आहे मनसेकडून। आणि गजानन काळे, मनसे नेते गजानन काळे यांची आपण ही पोस्ट बघू शकतोय। यामध्ये आपल्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिसत आहेत, काही मुलं सुद्धा रडताना बघायला मिळत आहेत, लहान मुलंही आहेत। हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून मनसेनं मुख्यमंत्र्यांना हे डिवचलेलं आहे। मराठी से मारेकरी, हिंदी से सेवेकरी असा उल्लेख केला गेलाय आणि फडणवीस यांना हिंदी हृदय सम्राट अशी उपमा दिलेली आहे मनसेनं। मनसे नेते गजानन काळे यांची आपण ही पोस्ट बघू शकतोय। आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत भाजप आमदार राम कदम आहेत। कदमजी, खरं तर आपण बघतोय सातत्याने टीका होते भाजपावर हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून, त्यामध्ये आता मनसेची आपण एक्सपोस्ट बघू शकतोय, ज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हिंदी हृदय सम्राट अशी उपमा देण्यात आली आहे। हिंदीची सक्ती उद्धव ठाकरेंनी 2022ला केली। ती सक्तीचं काढण्याचं काम, ज्यांची ओळख देव माणूस म्हणून पूर्ण महाराष्ट्रात आहे, त्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी केली। तर ज्याने हिंदीची सक्ती काढली त्यांच्याबद्दल तुम्ही असं बोलाल? ज्यांनी हिंदीची सक्ती केली त्या उद्धव ठाकरेंना म्हणा तुम्ही। तर त्याच्यामुळे पूर्णपणे आधी त्यांनी माहिती करून घ्यावी, कागदपत्र पाहावीत, मग त्यांच्या लक्षात येईल की त्यांना जे हिंदू हृदय सम्राट म्हणायचं ना, हिंदी हृदय सम्राट, ते उद्धव ठाकरेंना चक्कल आहे। बरं कदमजी, धन्यवाद दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। तर हीच आपण एक्सपोज बघू शकतोय। फडणवीस यांना हिंदी हृदय सम्राटाची उपमा दिलेली आहे मनसे नेते गजानन काळे यांनी।